बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। मुंबईच्या प्रसिद्ध लीलावती रुग्णालयात काळ्या जादूचे प्रयोग होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता आणि चारू मेहता यांच्या कार्यालयांमध्ये हाडं, सांगाडे आणि केस सापडल्याचा आरोप करण्यात आलाय। त्याचबरोबर काळ्या जादू करता लागणारे साहित्य सापडल्याचा आरोप केला जातोय। रुग्णालय प्रशासनाचे कार्यकारी संचालक परमबीर सिंग यांनी हा आरोप केलाय। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास वांद्रे पोलिसांनी नकार दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केलाय। वांद्रे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या या मागणीकरता मॅजिस्ट्रेट कोर्टात लीलावती प्रशासनाने धाव घेतलेली आहे। आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याशी बोलूया। प्रशांत, हा सगळा काय प्रकारे धक्कादायक गोष्ट आहे ही खरोखर धक्कादायक गोष्ट आहे। म्हणजे की ज्या ठिकाणी लीलावती रुग्णालय म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी दिग्गज या शब्दाला अनुरूप असलेल्या सगळ्याच लोकांवर उपचार होतात। मुंबईतलं प्रख्यात हॉस्पिटल म्हणून आपण लीलावती रुग्णालय बघितलं होतं आणि याचे संचालक प्रकाश मेहता आणि चारू मेहता यांच्या अर्थात ही सुद्धा माहिती एका गुप्त फोनवरनं समोर आली होती। जे फ्लोरिंग आहे त्या फ्लोरिंगच्या खाली काळी जादू केली आहे आणि नंतर व्हिडिओग्राफी करून त्याचं पूर्ण ती ज्यावेळेस फ्लोरिंग उकरण्यात आलं तर त्यावेळेस मानवी हाडे, सांगाडे म्हणजे की अर्थात त्याचे काही तुकडे होते पण हे सगळे मात्र त्या ठिकाणी आढळून आले। 8 वेगवेगळ्या प्रकारचे कलश सुद्धा आढळून आले आणि ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी पुरलेल्या होतात। काळी जादू करण्यासाठी म्हणून जे साहित्याचा वापर केला जातो, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायदा किंवा जादूटोणा विरोधी कायदा या मसुद्यात असलेल्या त्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या। वांद्रे पोलिसांकडे तत्काळ लीलावती प्रशासनाने धाव घेतली पण त्यांनी गुन्हा दाखल करायला असमर्थता प्रगट केली। तातडीनं मॅजिस्ट्रेट कोर्टात धाव घेतल्यानंतर मात्र मॅजिस्ट्रेट कोर्टानं परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर स्वतः या पूर्ण प्रकरणाची चौकशी करायचा निर्णय घेतलाय। ही अत्यंत मोठी गोष्ट आहे। नवीन कायदा जो आहे BNS 228 या अंतर्गत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे। जर गुप्त माहितीच्या आधारावर जादूटोण्याची पुरावे समोर येतात तर याच आधारावर हे कोणी केलंय हे सुद्धा समोर येईल। कारण नुकताच 1250 कोटीचा आर्थिक घोटाळा माजी विश्वस्त मेहता कुटुंबांनीच केलाय। ही सुद्धा माहिती, धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तो मात्र गुन्हा वांद्रे पोलिसांनी दाखल केलेला आहे। पण लीलावती रुग्णालयात काळी जादू होते किंवा काळी जादूचं साहित्य सापडतंय, केस सापडताय, हाडं सापडताय, हीच एक धक्कादायक गोष्ट आहे। सुवर्णा, नक्की प्रशांत, तुम्ही जसं म्हणता की ही खूप धक्कादायक गोष्ट आहे। लीलावतीचं नाव खूप मोठं आहे, मुंबईतच नव्हे महाराष्ट्रभरातनं रुग्ण इथं येत असतात आणि असा जर प्रकार लीलावतीच्या माध्यमातून समोर येत असेल तर गंभीर आहे।